सुरुवात करूया सॉइल हेल्थ मॅनेजमेंट पासून. मग त्याच्यासाठी आपल्या बास्केटमध्ये काय आहेत, तर इथे या चित्रामध्ये दिसतात ही सगळी प्रॉडक्ट्स आपल्याकडे आहेत. सुरुवात अर्थातच आपण केली पाहिजे क्रॉप रेसिड्यू मॅनेजमेंट. प्रत्येक पिकानंतर जो काही काडी कचरा आपण ज्याला म्हणतो, तो काडी कचरा टनावारी उपलब्ध होत असतो. ऊसाची कापणी केली 65 आहे, गव्हाची कापणी केली. गहू धान्य किती येतं, किती क्विंटल येतं धान्य म्हणून, पण त्याचा काडी कचरा आहे तो किती आहे? नेहमीच काडी कचरा जास्त आहे. वांगी घ्या, टोमॅटो घ्या, तुम्ही काढणी केली, उरलेलं जे आहे झाडं, ती किती मोठ्या प्रमाणात आहेत. मग त्याचा आपण काय करतो? आपण फक्त जाळतो. आता त्याचे दुष्परिणाम वगैरे एवढा मी बोलणार नाहीये, कारण मग बोलायला लागलं की आपण फक्त आज कंपोस्ट रिच 1 तास फक्त कंपोस्ट रिचच बोलू. पण तितकं आपल्याला वेळ नाहीये. तर आपण एवढं लक्षात घेतलं पाहिजे, की ज्याला आपण कचरा म्हणतो, तो खरं तर कचरा नाहीये. ते सोनं आहे. त्याला सोन्यासारखी किंमत आहे. कारण प्रत्येक पिकाने स्वतःसाठी जे काही अन्नद्रव्य जमिनीतून घेतलेलं आहे, ते जे आपण काढणी करतो, तो भाग सोडला, तर बाकी त्या झाडामध्येच राहतंय ना. तेच अन्नद्रव्य पुन्हा जर त्याचं पुनर्चक्रीकरण, रिसायकलिंग आपण जर केलं, तर पिकाने स्वतःसाठी जे घेतलंय ते परत आपण मातीमध्ये धाडलं पाहिजे, मातीत घातलं पाहिजे. तिथं ते मूलस्थानी त्याला कुजवलं पाहिजे. म्हणजे मग काय होईल, की पुढच्या पिकाला आपल्याला जी खताची मात्रा द्यावी लागणार आहे, ती अर्थातच कमी प्रमाणात द्यावी लागेल. तर त्याच्यासाठी आपलं हे कंपोस्ट रिच प्रॉडक्ट फार महत्वाचं आहे. या सगळ्याला मी बगल देते सॉइल हेल्थ, कारण आपलं कृषी मंथन वाचा आणि आजपर्यंत आपल्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये जी लाईव्ह ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात आपली, त्याच्यात प्रत्येक ह्याच्यात आपण ह्याच्यावर खूप माहिती देतो. जवळ-जवळ अर्धा पाऊण तास आपण सॉइल सॅम्पलिंग, सॉइल टेस्टिंग, जमिनीची तपासणी कुठे करावी, का करावी, या सगळ्यावर आपण खूप सखोल चर्चा करत असतो. तर ती तुम्ही नक्कीच करून घ्या आणि आपण हे जे करत आलोय, की प्रत्येक गोष्ट काडी लावायची, जाळून टाकायचं आणि पर्यावरणालाही हानी पोहोचायची. जमिनीमध्ये जे काही सेंद्रिय कर्ब आहे ते पण जळून टाकायचं. जमिनीमध्ये जे उपयोगी अ, गांडुळं असतील, इतर जीवजंतू असतील, तीही त्याच्यामुळे मरतात. तर कृपा करून हे करू नका आणि जो काही काडी कचरा, जे अवशेष पिकांचे आहेत, त्याचं सगळ्यापासून आपण एक सुंदर पद्धतीचं खत तयार केलं पाहिजे. त्यासाठीचं जे आपलं प्रॉडक्ट आहे कंपोस्ट रिच, की जे कंपोस्टिंगचं काम करणार आहे. कशा पद्धतीने काम करणार आहे? काय आहे त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव आहेत. कुठले सूक्ष्मजीव आहेत? तर बॅक्टेरिया पण आहेत, फंगस पण आहेत. जे ऑक्सिजनच्या गरजेनुसार ज्यांना ऑक्सिजनची गरज असते ते पण आहेत, ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही ते पण आहेत. मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि ते सूक्ष्मजीव असतात ज्यांना डिकंपोजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतात. म्हणजे ते कंपोस्टिंगचं काम करतात. कुजवण्याची प्रक्रिया करणारे, सोप्या भाषेत सांगायचं तर कुजवण्याची प्रक्रिया करणारे सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये असतात. आणखीन ते काय करतात, तर त्यांचं अन्न काय आहे? पिकांचे अवशेष असतील किंवा अजून काय, आता ह्याच्यामध्ये जास्त बोलण्याची गरज नाही. खूप छान पिक्चर्स सगळे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. भाताचं ह्याचा पेंढा आहे, गव्हाचं पण म्हणू शकता, धसकट हे ते, ज्वारीचं, आणखीन बाकी जे कचरा दिसतोय सगळा, म्हणजे ॲनिमल वेस्ट असेल किंवा पोल्ट्री वेस्ट काही पण असेल. नंतर कपाशीचे अगदी जे पराटी आहे, वाळलेली पानं पडतात झाडांची ती आहेत. सुडोस्टेम किंवा आपण केळीचा घड उतरवल्यानंतर जे काय राहतं ते आहे. अगदी इतकंच नाही तर नारळाच्या सोडणं किंवा लाकडाचे तुकडे. मागे एकदाच असं अकोल्याला एल होता, तर तिथे एक आपले डिस्ट्रिब्युटर आवर्जून येऊन भेटले आणि त्यांनी त्यांनी सांगितलं, की लाकडाचे ओंडका होता त्याचा आणि त्याचे असे शेविंग्स तुकडे-तुकडे पडलेले होते. तर त्याचं सुद्धा खत कंपोस्ट रिचनी तयार झालं 2 ते 2.5 महिन्यात. म्हणजे इतकी ताकद या सूक्ष्मजीवांमध्ये आहे. अगदी नारळाचे सोडणं सुद्धा कुजायला इतकी कठीण आहेत ती, पण त्याचं सुद्धा 1-2.5 महिन्यामध्ये छान पद्धतीने कंपोस्ट तयार करण्याची ताकद ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये आहे. बरं, हे पर्यावरणपूरक आहे, कारण याच्यात सूक्ष्मजीव आहेत. केमिकल्स अजिबातच नाहीयेत. कशा पद्धतीने तयार करता येईल खत? तर हे जे चित्रामध्ये दिसतंय, या स्लाइडमध्ये दिसतंय, यातली कुठलीही पद्धत आपण अवलंबू शकतो. खड्डा पद्धत असू शकते किंवा ढीग पद्धत असू शकते किंवा मग कापणी केल्यानंतर आपली कापणी झाली, की तिथेच आपण
एकदा रोटावेटर फिरवला आणि थोडेसे तुकडे तुकडे झाले काडी कचऱ्याचे, की आपण तिथे सुद्धा करू शकतो. आपल्याला जे शक्य आहे. कारण मला माहिती आहे आता एवढ्या वेळेला मी लाईव्ह मीटिंग्स घेतलेल्या आहेत, की आपल्याला खूप प्रश्न असतात आणि आपल्याकडे प्रॉब्लेम्सच सांगण्यासारखे खूप असतात, की कधी मग आमच्याकडे लेबरच नाहीये, नाहीतर आम्हाला तिकडून फिरवताच येत नाही नांगर. म्हणून मी म्हणते, की कुठली पद्धत तुम्हाला जी सुटेबल आहे, त्यातली कुठलीही पद्धत अवलंबा, काहीही प्रश्न नाहीये. तुम्हाला शक्य असेल तर काडी कचरा एकत्र टाका खड्ड्यामध्ये. खड्ड्यामध्ये टाकून त्याला झाकून ठेवून त्या पद्धतीने करू शकतो. उघड्यावर ढीग करून करू शकतो. कारण वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये सूक्ष्मजीव दिलेले आहेत. एरोबिक पण दिलेत, अनारोबिक पण दिलेत. खड्ड्यात पण खत होणारे, झाकलेल्या अवस्थेत, न झाकलेल्या अवस्थेत सुद्धा खत तयार होणारे. कशाही पद्धतीने करू शकतो. फक्त काय करण्याची गरज आहे, तर जेवढ्या कचऱ्याचा आकार कमी झाला असेल, जेवढे तुकडे-तुकडे जास्त झालेले असतील, ज्यांच्याकडे कुट्टी यंत्र असेल त्यांनी पाचटाची कुट्टी करावी. कारण ही एक जैव-रासायनिक प्रक्रिया होत असते. हे सूक्ष्मजीव आहेत, त्यांचं अन्न हे सगळे अवशेष आहेत, हा काडी कचरा आहे. ते तो खातात आणि ते सूक्ष्मजीव त्याचं रूपांतर मग सेंद्रिय खतामध्ये त्याचं रूपांतर करतात. मग त्यांच्यासाठी म्हणून ओलावा जास्त पाहिजे आणि जेवढे बारीक-बारीक कण असतील, बारीक-बारीक तुकडे असतील, तेवढी ही जैव-रासायनिक प्रक्रिया जास्त वेगाने होणार आहे, कारण सरफेस एरिया वाढणार आहे. तर म्हणून जितका बारीक कचरा करता येईल तितका करावा आणि त्याच्यानंतर मग 200 लिटर पाण्यामध्ये आपली 150 ग्रॅमची एक बाटली कंपोस्ट घालायची आणि संध्याकाळच्या वेळी फवारणी करायची. त्याच्या आधी काडी कचरा जर ओलावा नसेल, तो ओला करून घ्यावा चांगला. जेणेकरून आर्द्रता जास्त राहील, ओलावा जास्त राहील आणि यातले सूक्ष्मजीव आहेत. आपण बघतो, की घरी सुद्धा विशेषतः पावसाळ्यामध्ये समजा पोळी, भाकरी शिल्लक राहिली डब्यामध्ये, ब्रेड शिल्लक राहिला, 2 दिवस डबा बंदच राहिला आणि तिसऱ्या दिवशी डबा उघडून बघितला, तर आपल्याला काय दिसतं? तर बुरशी भरलेली दिसते. त्या पूर्ण पोळी, भाकरी जे काही असेल त्याच्यावर पूर्ण बुरशीची वाढ झालेली दिसते, बॅक्टेरियाची वाढ झालेली दिसते. का बरं? कारण त्याचं अन्न त्यांना मिळालं. बंद होता डबा. त्यामुळे तापमान कमी होतं, तिथे आर्द्रता होती जास्त आणि अशाच पद्धतीच्या कंडिशन्स जर आपण आपल्या शेतात सुद्धा तयार केल्या, तर त्यांची वाढ ह्याच्यात जे सूक्ष्मजीव वापरले, त्यांची वाढ जोमाने होणार आहे आणि आपल्याला खत लवकर तयार व्हायला मदत होणार आहे. संध्याकाळच्याच वेळी का फवारणी करायची? तर संध्याकाळी फवारणी केली म्हणजे रात्रभर किती तास जातात? 15 ते 17 तास मिळतात दुसऱ्या दिवशी प्रखर सूर्यप्रकाश येईपर्यंत. तेवढ्या वेळामध्ये ह्या सूक्ष्मजीवांच्या कितीतरी सायकल्स पुढे गेलेले असतात. कारण या सूक्ष्मजीवांचं जीवनचक्र जे आहे ते फार पटकन संपतं. म्हणजे काही मिनिटांपासून ते 1-2 दिवसापर्यंत असं त्यांचं जीवनचक्र असतं. मग सरासरी बॅक्टेरियातले जे आहेत, तर सरासरी 20 मिनिटं जरी धरलं, तरी एका तासात 3 सायकल आणि 15 तास मिळाले, तर 15 त्रिक 45 पिढ्या त्यांच्या जन्माला आल्या, मृत्यू पावले. बरं ते नुसतेच मृत्यू पावले का? नाही. ते त्यांनी त्यांचं काम केलं. प्रत्येक पिढी प्रत्येक जीव जन्माला आला, की त्याला अन्न पाहिजे. म्हणजे ह्या अवशेषांवर ते खाऊन, प्रक्रिया करून मग ते मरणार आहेत. मेलेले त्यांचे अवशेष जे आहेत, ते सुद्धा खतच आहे की. त्याच्याने पण जमीन सुपीक होणार आहे. तर अशा पद्धतीने करोडो, अरबो किती मला एवढे आकडे मला माहितीच नाहीयेत. तर इतके आकडे कारण आपल्या एका ग्रॅममध्ये 20,000 करोड एवढे सूक्ष्मजीव आहेत. आपण घालतोय 150 ग्रॅम. 150 ग्रॅम गुणिले 20,000 करोड एवढे त्या एका बॉटलमध्ये आहेत. ते कसे दिलेत? सुप्तावस्थेत दिलेत. आता जोपर्यंत बाटली बंद आहे, तोपर्यंत ते तसेच आहेत. ते एकदा ते कुठला तो बरोबर. अलाउद्दीनचा दिवा तो घासला की त्याच्यातून राक्षस बाहेर येतो. तसं एकदा बाटली उघडली, की त्यातले जे हे करोडो राक्षस म्हणूया खादाड, ते सगळे बाहेर येणार आहेत आणि आपलं काम सुरू करणार आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त ओलावा ठेवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट संध्याकाळच्या वेळेला फवारणी करा म्हणजे ओलावा राहील. पहिले काडी कचरा भिजवून घ्या, ओला करून घ्या. एवढ्या गोष्टी केल्या आणि त्याच्याबरोबर आर-पी-एस सुद्धा आपण जर पाव लिटर 200 लिटरमध्ये वापरलं, तर त्यांना लगेचच्या लगेच ते त्यातले जीवाणू आहेत, तर त्यांची वाढ व्हायला सेंद्रिय कर्ब रेडीमेड फूड म्हणूया. आर-पी-एस त्याच्याबरोबर मिळेल आणि अशा पद्धतीने आपण जर का कंपोस्ट रिच वापरलं, तर
एका एकरातून साधारणपणे 5-6 टन इतका तरी काडी कचरा पिकांचे अवशेष नक्कीच निघतात. तेवढ्यासाठी एक बाटली पुरेशी आहे. किंवा शेणापासून बनवायचं असेल तरी आपण वापरू शकतो. बरेचदा असा प्रश्न येतो, की आम्ही गांडूळ खत करतो, मग हे वापरलं तर काही नुकसान होईल का? तर गांडूळ खत तयार करण्यासाठी सुद्धा अर्धवट कुजलेलं खाद्य द्यायला लागतं आपल्याला गांडुळांना. गांडूळ खत हे सर्वश्रेष्ठ जैविक आपलं सेंद्रिय खत आहे. ह्याच्याबद्दल दुमत नाही. पण गांडूळं मरतात. टेम्परेचर जास्त झाले तरी मरतात, पाणी जास्त झालं तरी मरतात, पाणी कमी असलं तरी मरतात. अशा पद्धतीने जे गांडूळ जोपासना करणं अवघड असतं, तर त्यांच्यासाठी अर्धवट कुजलेलं खाद्य लागतं. तुम्हाला गांडूळ खत करायचं तर करा. त्याच्यासाठी अर्धवट कुजलेलं खाद्य तयार करण्याचं काम हे करू शकता. आता खड्डा पद्धतीने जे करतात त्यांच्यासाठी आणखीन एक काय फायदेशीर आहे, की खड्डा भरल्यानंतर तर त्याला जर काही आच्छादन केलं, झाकून ठेवलं, तर आणखीन जलद प्रक्रिया होऊ शकते. मग किती वेळामध्ये होऊ शकेल खत तयार? तर कुठल्या प्रकारचा काडी कचरा तुम्ही वापरलाय त्यावर ते अवलंबून आहे. अ, भाताचं पेंढा असेल, गव्हाचा असेल, काड असेल, तर त्याला साधारण 45 दिवस लागतात. ऊसाच्या पाचटाला सुद्धा 45 ते 50 दिवस लागतात. मगाशी सांगितलं तसं नारळाची सोडणं, लाकडाचे तुकडे त्याला 2-2.5 महिने लागतात. कपाशीच्या पराटीला पण तेवढा वेळ लागतो. आणि शेण जर असेल तर त्याचं खत तयार करायला साधारणपणे 30 दिवस लागतात. निर्माल्य किंवा भाजीपाल्याची देठं वगैरे त्याचं तर फार लवकर होतं. प्रत्येक घराघरांमध्ये, सोसायट्यांमध्ये सुद्धा आपण विकू शकतो. म्हणजे डिस्ट्रिब्युटर म्हणून जे शहरातले डिस्ट्रिब्युटर आहेत, ते घराघरांमध्ये सुद्धा देऊ शकतात. आपल्याला माहितीच आहे, बरेचदा आपल्या मीटिंग्जमध्ये उल्लेख केला जातो जयपूरच्या एक आपल्या महिला डिस्ट्रिब्युटर त्यांनी तर फार छान सांगितलं होतं. इव्हन यूपीमध्ये पण मी गेले होते मागे एकदा, तर तिथल्या पण मजेशीर एक किस्सा सांगते, की त्या डिस्ट्रिब्युटर म्हणाल्या, "आमचं बेसिनचा पाईप चोकअप झाला होता. प्लंबरला बोलावलं तर तो म्हणाला, "पाईपलाईन पूर्णच बदलायला लागेल, 10,000-1,000 खर्च येणार आहे." तर मी म्हणे मिस्टरना सांगितलं, "10,000 मला द्या. काय करायचं ते मी बघते." आणि त्यांनी फक्त कंपोस्ट रिच सोल्युशन बनवलं आणि ते ओतलं. जे काय होतं साठलेलं त्याच्यामध्ये, ते सगळं निघून गेलं. आणि अशा पद्धतीने कंपोस्ट रिचची किंमत किती आहे? आपल्याला माहिती आहे. त्यांचे ₹10,000 वाचले आणि अशाही पद्धतीने प्रमोट लोक करतायत आणि जे आपल्याकडे चोकअप होतं ते कशामुळे होतं? कारण त्याच्यात आपण हार्पिक वगैरे वापरतो. त्याच्यानी किंवा दुर्गंधी येते. ते सगळं हार्पिक वापरल्यामुळे जे तिथे बॅक्टेरिया आवश्यक आहेत, जे मैला कुजवण्याचं काम करणार आहेत, ते जिवंत नाहीयेत. म्हणून तिथे दुर्गंधी येते किंवा चोकअप होत असतं. तर तिथे सुद्धा त्याही पद्धतीने कंपोस्ट रिच आपले डिस्ट्रिब्युटर्स वापरतात. हा एक वेगळा मुद्दा मार्केटिंगचा मी सांगितला कशा पद्धतीने लोक करतात. पण आपल्याला शेतीवर जर फोकस करायचा असेल, तर प्रत्येक पिकानंतर कंपल्सरी वापरलंच गेलं पाहिजे कंपोस्ट रिच. म्हणजे आपले धन्वंतरी फार्मिंग टेक्नॉलॉजी आहे. कुठल्याही पिकाचं उत्पादन आपण जेव्हा घेतो, तर पिकाची सुरुवात आणि शेवट ह्या दोन्ही वेळेला कंपल्सरी कंपोस्ट रिच वापरलं गेलं पाहिजे. कसं? तर मागच्या पिकाचे अवशेष कुजवण्यासाठी आणि पुढचं पीक जे आहे म्हणजे पिकाची आत्ता जे पीक आहे त्याची कापणी केल्यानंतर किंवा आता आंबा, काजू, संत्री, मोसंबी अशी जी पिकं असतात. तर काही ठिकाणी त्याच्यात आंतरपीक घेतलं जातं, काही ठिकाणी घेतलं जात नाही. विशेषतः मी आता कोकणात खूप वेळा ट्रेनिंगला जाते आणि मी कोकणातूनच आहे म्हणून मी आपल्याला सांगते, की ह्या बागांमध्ये आंबा बाग असेल किंवा काय, तर ती अशी उतारावर, डोंगरावर वगैरे असतात. तिथे बरेचदा कुठलंही आंतरपीक घेतलं जात नाही. पण तिथे वारेमाप गवत उगवतं. तण खूप उगवतं. मग ते काय करतात लोक, बाग तर स्वच्छ ठेवायची असते म्हणून ग्रास कटिंग मशीननी तण कापलं जातं आणि ते असंच टाकलं जातं. कधी-कधी ते जळतं किंवा त्याच्यातून खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. खोडकीड तर आपल्याला डाळिंबामध्ये सुद्धा येते. तर हा जो काडी कचरा जागोजागी साचून राहतो, त्याच्यामुळे तो खोडकिडी किंवा इतर किडी, वाळवी लागणं, असे काय-काय जमिनीतून येणारे ज्या किडी आहेत, त्यांचा प्रादुर्भाव तिथे होत असतो. तो जर टाळायचा असेल, तर जो आपण गवत कापतो, 2 मोठ्या आपल्या वृक्ष जे फळबागा आहेत, त्याच्यामधलं जे गवत आहे, ते वेळोवेळी कापलं जातं. ते सुद्धा एका ठिकाणी ढीग करावा त्याचा. एका ठिकाणी शक्य नसेल, थोड्या-थोड्या अंतरावर ढीग करावा आणि तिथल्या तिथे आपण जर कंपोस्टिंगचा वापर केला, तर सुंदर पद्धतीचं खत आपण तयार करू शकतो आणि तेच पुन्हा आपल्या बागेला वापरू सुद्धा शकतो. अशा पद्धतीने आपण पहिलं प्रॉडक्ट जे बघितलं, ते म्हणजे कंपोस्ट रिच
अतिशय सुंदर प्रॉडक्ट. आपल्या पिकांनी जे काही घेतलंय ते पुन्हा एकदा जमिनीमध्ये मिसळण्यासाठी आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी उपयोगी आहेच. त्याचबरोबर इतरही अन्न घटक थोड्या थोड्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहेत, जमिनीचा कस वाढायला मदत होणार आहे.